सुधाकर भाऊजींना जर बॉडी सापडली असती तर त्या आर्याच्या गायब होण्यामागून मी आणि हेच आहेत हे जामकडला लगेच कळलं असतं. हा शेवटचा पुरावा आहे. हा एकदा मार्गी लावला ना तर मग कसलंच टेन्शन नाही राहणार. काय पण करून लवकरात लवकर त्या साकेतच्या बॉडीचा सोक्षमोक्ष लावायला पाहिजे. लाले, आता दुपारच्या जेवणात ना मेथीची भाजी आणि आपण भरलं कारलं करूया. तर मी भाकऱ्या थापून घेते. लाले, ए लाले, हा अगं कसल्या विचारात आहे? नाही, कसलंच नाही. लाले, समजा ठीक आहे ना गो? काय चुकीचं काय नाही घडलं? घडलंय, चुकीचं तर घडलेलंच आहे बाई. अगा फुटकळ ड्रम साठी एवढाला पैसा मोजलाय याला आली ना. आता मन खात असेल तिचं तिला. आत्या, त्या माझ्याशी बोलतायत ना, मग मला बोलू द्या ना. काय झालं? सगळं ठीक आहे असं का विचारताय? तुला काय सांगू ग लाले, गेल्या काही दिवसात आपल्या घरामध्ये जे बी काय घडलंय ना त्यामुळे माझा जीव लई घाबरा गुबरा होतोय बघ. अगं पण फुलत आहे मन घाबरं घुबरं होणारच तुझं. हा बाई, आयुष्यात पहिल्यांदाच देशमुखांच्या घरातली लोक कोर्टाची पायरी चढलीये. घाबरं घुबरं व्हायलाच पाहिजे असं कसं म्हणते तू? आत्या, हे बघ, जे झालं ते झालं. परत आता तसलं काय या घरात घडाय नको. तसलं म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का मी काही चुकीचं वागले? घ्या हाय का बाई, तोंडवर करून म्हणती का चुकीचं वागले का म्हणून. अगं बाई, काय काय सांगायचं तुला? तू हितनं घरामधनं गेली आणि त्यानंतर लई काय 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 घडलंय हित. तुझ्या गोपाळजींना त्या जामकराने डायरेक्ट गुन्हेगार ठरवलं आणि गावातनं दिंड काढली. दिंड हाय कुठं मग? आणि पोलीस स्टेशनामध्ये बाई लई गुरागत मारला ग त्याला. मग सुधाकर सांगायचा ना. लय हाल झाले बाई, फुलताईच्या गोपाळचे काय सांगायचं तुला. हे बघ लाले, तुला आहे ना मी फटकळ बाई वाटत असेल, हाय मी, पण खरं बोलते. तेव्हा आज माझ्यासारखी बाई आहे ना तुझ्या पुढे हात जोडून विनंती करते तुला का बाई परत हे असलं वागू नको. देशमुखांवर ही वेळ परत येऊ देऊ नको. लई काळजी वाटते. हा नका करू हा काळजी. आत्या, जे काय झालं तर खरंच माझी काय चूक नव्हती. तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये बघितलं ना फुटेज मध्ये काय दिसलं ते. लाले, आता जे झालं ते झालं, पण काल तू त्या ड्रमसाठी तू तमाशा केलाय ना ते मला जरा बी पटलेलं नाही बघ. काय त्या ड्रमला सोनं लागलंय बाई ग? हा, म्हणून समद्यांशी तू एवढा वाद घातलास. हे बघ, तू जर घरात असा समद्यांची वाद घालत राहिलीस ना तर त्यांचा उगाच संशय वाढत राहील तुझ्यावरती आणि त्यामुळं असं गोपाळ नको त्या भानगडीत अडकल. नाही, असं काय होणार? असं काहीच नाही होणार. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ना. नाही ग, विश्वासच नाही राहिला बाई तुझ्यावर कोणाचा. खरंच सांगते, कुणाचा विश्वास राहिला नाहीये. आणि फुलात आहे तुझं काय चाललंय ग? तुला तुझ्या सुनेला जे काही सांगायचं ते स्पष्ट आणि थेट सांगता येत नाही का? काय गुळमुळ लावलंय बाई, पाकात बुडवली जिलबीन, चालले गोल 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 चक्कर. अगं ये की पटरीवर लवकर. अशा ना कशी तुझी सून तुझ्या मुठीत राहील बरं? हे बघ, तुला जे काही सांगायचं ना ते थेट आणि स्पष्ट सांगायचं. तिला सांगायचं, हे बघ ए लाले, इथून पुढं तू आमच्या घरामध्ये पुढं 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 केलेलं आम्हाला चालणार नाही. हा, इथं जर राहायचं असेल ना तर तोंड गप आणि मान खाली. आम्ही जे सांगू तेवढाच ऐकायचं. हा, अनय बाई, एवढं होऊन सुद्धा तुला जर स्वतःच्या मनाचं करायचं असेल ना तर इकडं बघ. यो दरुजा उघडाय, हवा तेव्हा जाऊ शकते बर का, पण परत काही घरामध्ये येता येणार नाही. हे माझं घर आहे, त्यामुळे इथनं कधी जायचं आणि कधी नाही ना ते मी ठरवणार. आत्या, तुम्ही कसलीच काळजी करू नका. हा, मी जेवणाचं बघते, तुम्ही जा जा जा. आलं, माझी खजिन्याची चावी आली. डॉक्टर, मैं आऊ. इधर है मैं. डॉक्टर, जामुन खा.
इकडे का बोलवलंस सांग. वा तुमची हीच गोष्ट मला आवडते बघा, डायरेक्ट मुद्द्यात हात घालायचा. हे कसं जमतं तुम्हाला? म्हणजे इथं आल्यापासून ना तुम्ही लय शब्द पाहायला लागला. इकडे का बोलवलंयस? काय सांगू डॉक्टर, तुम गए और मेरी किस्मत ही खराब हो गई. ही ऍक्टिंग तुझ्या पिक्चर मध्ये करायची, जिथं माझ्या समोर नाही. का बोलवलंस सांग. नाटक नाही, तुमची शपथ घेऊन सांगते डॉक्टर. तुम्ही माझ्या आयुष्यातनं गेलं ना, माझं कुबेरच निघून गेलाय बघा. तुम्ही गेले, जिंदगी बरबाद झाली, लग्न मोडलं, डिप्रेशन मध्ये गेले. मग मी ठरवलं हिरोईन व्हायचं. त्या माणसाकडनं पैसा घेतला म्या आणि डिरेक्टरला दिलं. आणि गेलं ना तो डिरेक्टर पळून. डॉक्टर माझ्यावर सगळं कर्ज आलंय. आता मला सांगा, हे सगळं पैसा म्या कुठून फेडू? मी कसं सांगू? तुझं तू बघ. असं कसं म्हणू शकतो तुम्ही? कोण आहेत तुम्ही? देव माणूस. तिकडं पण देव माणूस होता, इकडं बी देव माणूस आहे. फितरत आहे ना तुमची लोकांना मदत करायची. अहो मी तुमची घरातली आहे, पार्टनर होते, तुमची पार्टनर. तुम्ही नाही मदत करणार तर कोण करणार मला? डिंपल, माझ्याकडे नाही आहेत पैसे आत्ता. तर माझीच काय अवस्था आहे माझी मला माहिती आहे. माझ्याकडे जर पैसे असते तर या गावात बायकांची मापा घेत बसलो असतो का मी? काय? मग त्या गावातल्या बायका उगाच गायब झाल्या का? त्यांचं पण पैसा खाल्लाच असते ना तुम्ही. तुम्हाला काय वाटलं मला काहीच माहिती नाही? डिम्पल को सिंपल नाही समजणे का? त्या बायका कुठे गेल्या, कुठल्या होत्या, त्यांना कुणी मारलं, त्यांचं काय झालं, याचा सगळा लेखाजोखा मला माहीत आहे. कळलं ना? आणि या गावातल्या बायका का उगाच गायब नाही होणार, तुमच्यामुळेच होणार. डिंपल, तुझी नसलेली अक्कल पाचळू नकोस. उगाच नको ते तर्क लावू नकोस. या सगळ्या प्रकरणात माझा काही एक संबंध नाहीये. बघ, प्रामाणिक सल्ला आहे. ज्या वाटी आलेस त्या वाटेनं परत जा. माझ्याकडे काही पैसे वगैरे नाही घेत. रूपा, रेशमा और कोण? दिव्या और चंदा. आणि इथल्या कोण? गंगा, आर्या, अजून माधुरी. आणि अजून कोण? मनीषा. करेक्ट ना? या सगळ्यांना जोडणारा एकच धागा आहे ना? टेलर का डॉक्टर? की डॉक्टर की टेलर? नाही, टेलरच डॉक्टर आहे ना. आणि डॉक्टर टेलर म्हणजे गंगाधरी गोपाळ नाही, गंगाधरी शक्तिमान आहे, शक्तिमानी गंगाधर आहे. नेमके देतेस मला? तू या गावात आली आहेस, तुझ्या घरी माहिती आहे जसं या बायकांना कोणी गायब केलंय, कोणी त्यांचं बरं वाईट केलंय हे आत्तापर्यंत कळलं नाही ना. तसंच तू कुठे गायब झाली, तुझं काय बरं वाईट झालं हे कळणार नाही. हे बघ, बऱ्या बोलानं सांगतोय, अगदी प्रेमानं सांगतोय. ज्या वाटेनं आली आहेस त्या वाटेनं परत जा. मला त्रास देऊ नको, माझ्याकडे पैसे नाही येत. तुम्ही तर लगेच मनावर घेताय डॉक्टर. मी आपलं प्रेमानं सांगत होते तुम्हाला. मी तुम्ही म्हणताय ना त्याच मार्गाने जाईल. पण डॉक्टर, मी खरंच लय कर्जात बुडाली हो. मला पैशाची गरज आहे, प्लीज मला किती लय पैसे- किती 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 पैसे हवेत तुला? हा? किती पैसे? 2 लाख? 20 लाख? नाही, मग 2 कोटी. 2 कोटी.